नमस्कार मित्रांनो, फायनान्स विथ महेश पोस्टमन या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या पैसे काढण्याच्या फॉर्मवरून म्हणजेच विड्रॉल फॉर्मवरून पैसे काढायचे असल्यास पैसे काढण्याचा फॉर्म कसा भरावा याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे। हा आपला पोस्ट ऑफिसचा पैसे काढण्याचा फॉर्म आहे। यामध्ये पैसे काढायचे असल्यास पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी सेविंग बँक विड्रॉल म्हणजेच SB विड्रॉल असे लिहून घ्यावे लागेल। या ठिकाणी आपल्या पोस्ट ऑफिसचे नाव, आता हे पोस्ट ऑफिसचे अकाउंट अक्कलकोटचे असल्यामुळे मी इथं अक्कलकोट असे लिहिलेलं आहे। या ठिकाणी आपण पैसे ज्यावेळी काढतो त्यावेळची तारीख लिहायचं आहे आणि टाईप ऑफ अकाउंटमध्ये इथं आपल्याला SB म्हणजेच सेविंग बँक सिलेक्ट करून घ्यावं लागेल। या ठिकाणी अकाउंट नंबर, आपल्या पासबुकवर अकाउंट नंबर दिलेला असतो। जुने जे अकाउंट आहेत त्यांचं 10 अंकी नंबर असतो आणि जे नवीन आहेत त्यांचे 12 अंकी अकाउंट नंबर आहेत। आता नेचर ऑफ पेमेंट म्हणजे या ठिकाणी आपल्याला पैसे काढायचं असलेल्यामुळे विड्रॉल या ठिकाणी टिक करावं लागेल। या ठिकाणी आपल्याला जितका अमाऊंट काढायचं आहे ते अंकामध्ये लिहून घ्यायचं आहे। म्हणजेच मला 5000 काढायचं आहेत असे समजा, तर मी इथं अंकामध्ये 5000 म्हणून लिहिलेलं आहे। तसंच सेम अमाऊंट आपल्याला इथं अक्षरी लिहावं लागेल, ₹5000 फक्त। या ठिकाणी सिग्नेचर ऑफ अकाउंट होल्डर म्हणजेच आपलं जे अकाउंट पासबुक काढताना आपण जे सही केलेलं आहे ते सही या ठिकाणी करायचं आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। पोस्ट ऑफिस आणि IPPB संबंधित माहिती मिळवण्यासाठी, नवनवीन अपडेट्स मिळवत राहण्यासाठी माझ्या या चॅनेलला म्हणजेच फायनान्स विथ महेश पोस्टमन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। हे झाल्यावर नंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला काही छेडछाड करायची नाही आहे। इथे सुद्धा आपल्याला सही करायची नाही। नेम ऑफ मॅसेंजर हे अगोदर होतं सिस्टीम, हे आता सध्या नाही आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काही करायचं नाही आहे। त्यानंतर या ठिकाणी पैसे आपल्याला ज्यावेळी भेटतात त्यावेळी इथे भेटलेले अमाऊंट अंकी म्हणजेच ₹5000 आणि सेम अमाऊंट आपल्याला इथं अक्षरे म्हणजेच ₹5000 फक्त एवढं लिहून झालं। या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा आपण ज्या दिवशी पैसे काढत असतो त्या दिवशीचं तारीख लिहायचं आहे। या ठिकाणी आपल्याला सही करायची आहे। समजा तुमचं पैसे विड्रॉल 50,000 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर आणि इथं आपल्याला आपला पॅन नंबर लिहून घ्यायचा आहे। तर आपल्याला पोस्ट ऑफिसचा पैसे काढण्याचा फॉर्म अशा रीतीने भरायचा असतो।